तुलाही चान्स आहे, तुलाही चान्स आहे. हे भरलेत सगळे, त्यांना काय भरू अजून मी. हॅपी होळी. तोंडात. तर असे असंख्य आमचे प्रेमाचे कलाकार येत असतात. 12-12:30 पासून आता जवळजवळ 100 लोक आहेत, पण 350-400. अवधूत सर, सर, अवधूत सर कुठे? अवधूत सर. अवधूत येईल. तू आता आलेला, तुझी सुरुवात तर झालेली आहे रंगांची, रंगात रंगुणी. त्यांनी केली आहे. येस इथून पुढचं रंगुनी सारा रंग माझा वेगळा. येस. थांब एक अजून. तर अशी रंगपंचमी धुळवड नाही, ही धुळवड सुरूच राहणार आहे आणि त्याचे रंग आपण सगळे अनुभवणार आहेत. कॅमेरामॅन सचिन सम, विनोद घाटगे, एबीपी माझा, मुंबई. तर अंधेरीमधल्या फेअरफिल्ड बाय मॅरिएट या ठिकाणची ही धुळवड आपण बघतो आहोत. मराठी रंगकर्मी यामध्ये दरवर्षीप्रमाणे उत्साहात सहभागी होत आहेत. वेगवेगळे कलाकार आपण बघतोय. संतोष जुवेकर, अवधूत गुप्ते, अमित राज, अभिजित पानसे, सुशांत शेलार, गौरव मोरे, नम्रता संभेराव अशी हास्यजत्राची टीम देखील या ठिकाणी आहे. अनेक कलाकार मंडळी यामध्ये सहभागी होत आहेत आणि गाण्यांच्या तालावरती ठेका देखील या ठिकाणी धरला जातो आहे. सोबतच एकमेकांना हे रंग लावून सध्या यावर्षीची ही धुळवड या ठिकाणी साजरी केली जाते आहे. रंगकर्मींची ही एक आगळी वेगळी होळी आहे. यानंतर ची धुळवड सुरू झाली आणि अवधूत गुप्ते, करते धरते आणि भाग्यश्री मोठे आता आपल्या सोबत आहेत. खूप स्वागत तुमच्या दोघांचं एबीपी माझा मध्ये. आणि धमाल दरवर्षी जी दिसते, जो उत्साह दिसतो तो पुन्हा याही वेळी दिसतो. भाग्यशी कधी कधी येते आणि कधी येत नाही, माझी तक्रार आहे तिच्याबद्दल. कधी कधी बुट्ट्या मारते. गेली इतके वर्षाच्या होळीला ती येते, पण ह्या वेळेला ती आली, त्यामुळे मला खूप आनंद आहे. अचानक वो आप आए बाहर आई असं झालेलं आहे. काही कारणास्तव मी मागचे 1-2 वर्ष येत नव्हते, पण आता मी म्हटलं नाही, मी अवधूत सरांना नाराज करून चालला नाही. ही स्पेशली इन्व्हायटेड मी अँड आय हॅव टू बी हिअर. जसे मला रंग आवडतातही, जे मी खेळत नव्हते, पण आय थिंक ही इज द रिझन दॅट आय एम गॉना प्ले इट अगेन. आणि मला आवडतंय. रंग आवडतात, पण रंगांपासून दूर पळत होतीस तू. खरं तर तू अजून तू रंगलेली नाहीयेस. अवधूत सर, प्लीज 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 तूही घे ना. जयवंत दादा, तर अवधूत, खरं तर घरचा कार्यक्रम आहे तुमचा, आपला सगळ्यांचाच कार्यक्रम आहे. तयारी कशी सुरू होते? कारण आता अभिजित पानसे पण म्हणाले की 15 दिवसांपूर्वी कुणीतरी बोलतं आणि त्याच्यानंतर तुझी सगळी तयारी सुरू होते. हो, दरवर्षी ठरवतो की हे शेवटचं वर्ष. कारण असं का असं खरं सांगायचं अगदी आतल्या गोष्टी, पुढची जनरेशन येऊन त्यांनी घेतलं पाहिजे असं वाटतं आता हातामध्ये. तर तसं काही कोणी घेताना दिसत नाही. मग वाटतं आपण बास करू. आणि पण महिनाभरावरती होळी येते आणि म्हणजे जसा फेब्रुवारी लागतो तसं आम्हाला लगेच वेध लागतात. हे बघा, यांनी खरी चालू केलेली होळी असं आहे. मला आठवतं, आम्ही पहिल्या होळीपासून अवधूत आम्हाला तिकडनं बोरिवलीवरून बिर्याणीचं टोप पाठवायचा एक. अरे ती मजाच वेगळी होती. रीमा काहीतरी करून आणायची किंवा स्मिता तळवळकर ती काहीतरी करून आणायची. आणि आम्ही लोकांनी, म्हणजे मी, गोडबोले, पुष्कर श्रोत्री, नंदू माधव, आम्ही पैसे गोळा करायचो. हार्डली 15,000 रुपये जमायचे. पण नंतर जे 2 पेक गेल्यानंतर जी काय पैसे यायचे आणि दारू कुठून यायची ते आमचंच माहिती नाही. ती जी मजा होती ती वेगळी होती. पण नक्कीच, फक्त ते त्यापुरतीच नाहीये, पण एकत्र येणं आणि साजरं करणं, रंग, यासाठी ही होळी खूप महत्वाची आणि उत्सव महत्वाचा आहे आणि आपल्या सगळ्या मराठी लोकांनी साजरी केलीच पाहिजे असं मला वाटतं. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पुष्कर, रंगकर्मींच्या होळीमध्ये, धुळवडीमध्ये तूही सहभागी झालायस दरवर्षीप्रमाणे आणि आल्याला तुझं स्वागत छान झालंय. हो, जल्लोष असतो आणि दरवर्षी आम्ही सगळे भेटतो एकत्र, एक रियुनियन टाईप होतं आणि खूप मजा येते. अरे मी ह्या दिवसाची वाट बघत असतो आणि अवधूत दादा, अभिजित दादा सगळे एकत्र येऊन हे इतके पॅशननी करतात, खूप मजा आहे.
नक्कीच. खरं तर दरवर्षी तू काहीतरी वेगळ्या कारणाने इथे येत असतो. अनेक रिझन अर्थात गेट टुगेदर हा विषय आहेच, पण सिनेमाच्या निमित्ताने इतर कारणांमुळेही सगळे लोक इथे येतात आणि ती देवाणघेवाणी तितकीच महत्वाची असते. हो नक्कीच नक्कीच हो. म्हणजे कधीतरी फिल्म प्रमोशनच्या व्यतिरिक्त सगळ्यांनी भेटावं आणि मजा करावी, धमाल करावी. अरे थँक्यू दादा, थँक्यू. कलरफुल हां. सो ही रियुनियन आहे आणि मजा आहे, धमाल आहे. आपला सण आपण साजरा करतोय आणि खूप धमाल आहे, अरे मजा येते. थँक्यू सो मच आणि एन्जॉय कर. हॅपी होली. हॅपी होली. आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान